आणि तिच्या डोळ्यांना अश्रूची धार लागलेली मला पाहिजे. तुझी सूचना उत्तम आहे असं मला वाटतं. आता या सहलीसाठी पुरेशी कारणे शोधून काढ. कारणे शोधून काढण्यासाठी राधियाने सगळी रात्र झोपेशिवाय घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो दुर्योधनाकडे गेला आणि म्हणाला, काल आपण काय केले पाहिजे हे मी तुला सांगतो. आपण काय केले पाहिजे हे मी तुला सांगतो. द्वैतवनाच्या शेजारीच आपली गायवाडी आहे. गायींची तपासणी करण्याची असं निमित्त करून आपण तिथं जाऊया. आपण जाऊ नये यासाठी महाराजांना कुठलंच कारण सापडणार नाही. त्यांची परवानगी दरबारात मिळाली की नंतर खरं कारण त्यांना सांगू. आपल्या हृदयातली इच्छा आपण अशा रीतीने पूर्ण करू. शकुनींनी नेहमीप्रमाणे उत्साहाने योजनेला मान्यता दिली. ते एकत्र आले आणि आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्याने हसले, हातात हात गुंतले. गायींची तपासणी करण्याची निरुपद्रवी कल्पना त्यांनी दरबारात मांडली आणि राजाची परवानगी मिळवली. त्यानंतर त्यांनी खरे कारण राजाला सांगितले. राजाला ही कल्पना आवडली नाही. ही कल्पना धोक्याची आहे असे त्याला वाटले. तो म्हणाला, जवळच असलेल्या काम्यपणात पांडव आहे. तुमच्यावर युधिष्ठिराचा राग आहे. द्रौपदी तिथे आहे. पांडव तुमच्यावर हल्ला करून सूड गवतो. अर्जुनाच्या वाढत्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना आहे. तुमची योजना मूर्खपणाची आहे. मला ती आवडलेली नाही. तुम्ही तिथे जाऊ नका. त्यांनी व्यक्त केलेल्या भयाला असून शकुनी म्हणाले, युधिष्ठिर सद्गुणी आहे. तो तुम्हाला ठाऊक आहे. त्याचे भाऊही सद्गुणी आहे. ते आम्हाला इजा करणार नाही. मनात नसताना राजाने त्यांना सहमती दिली. कौरव द्वैतवनात गेले. राधेय, शकुनी, दुःशासन, दुर्योधन हे त्यांच्यापैकी प्रमुख होते. ते अतिशय आनंदी आणि उत्साही होते. त्यांच्या मागून मोठा आणि गाजावाजा करणारा लवाजमा येत होता. त्यांच्या बायका आणि सेवक त्यांच्यासोबत होते. द्वैतवनातल्या एका सुंदर तळ्याकडे ते पोहोचले. त्यांनी तिथे मुक्काम केला. गायींची तपासणी त्यांनी सुरू केली. ती लवकरच संपली. राजा दुर्योधनाने गुराख्यांना पैसे आणि भेटवस्तू दिल्या आणि नंतर ते रानात शिकारीला गेले. सहलीचा आनंद मिळवण्यावर त्यांचा भर होता. काम्यपण सोडून पांडव द्वैतवनात आल्याचे त्यांना कळले होते. दुर्योधनाच्या गुप्तहेराने ही बातमी आणली होती. दुर्योधनाने त्या क्षणी तळ्यात पोहायला जाण्याचा निर्णय घेतला. याचे कारण तळ्याच्या शेजारच्या भागातच पांडवांचा मुद्दा होता. दुर्योधन आपल्या सगळ्या बायकांना घेऊन तळ्याकडे गेला. पुढे गंधर्व आपल्या लवाजमासहित तळ्याकडे आला होता. दुर्योधनाच्या सेवकांनी ही गोष्ट दुर्योधनाला सांगितली. हे ऐकून दुर्योधन संतापला. त्याने त्या गंधर्वाला निरोप पाठवला की कौरवांचा सम्राट जिथे त्याच्या राण्यांसहित आल्यामुळे तो तलाव सोडून निघून जा. दुर्योधनाचे सेवक हा निरोप घेऊन गेले. त्या गंधर्वाने त्या निरोपाला मुळीच महत्त्व दिले. तो हसला आणि दुर्योधनाच्या सेवकांना म्हणाला, तुमच्या मूर्ख राजाला जाऊन सांगा की त्याची आज्ञा पाळायला मी बांधलेलं नाही. स्वर्ग लोकांना रहिवासी त्याच्या आज्ञा पाळतील असं त्याचा गैरसमज दिसतोय. तुम्हाला जर तुमचा जीव वाचवायचा असेल तर ताबडतोब चालू लागा. इथं काय घडलं आहे याचा हकीकत तुमच्या राजाला कळवा. गंधर्वाचा उद्धट निरोप ऐकून दुर्योधन संतापला. त्याने आपले सैन्य गोळा केले आणि तळ्याकडे निघाला. कौरवांचा राजा आपले सैन्य घेऊन युद्ध करण्यासाठी तळ्याकडे येतो आहे हे गंधर्वाला कळले. त्याने आपल्या सैन्याला लढण्याचा हुकूम दिला. गंधर्वांच्या शक्तीमुळे दुर्योधनाचे सैन्य घाबरून गेले. पण राधेय मात्र मुळीच घ्यायला नाही. त्याने आपले सैन्य गोळा केले आणि गंधर्वांबरोबर लढायला सुरुवात केली. दुर्योधनाच्या सैन्याला आता पराभवाचा धोका दिसू लागला. दुर्योधन, शकुनी, दुःशासन आणि इतरांनी आता राधेयाला साथ दिली आणि त्या गंधर्वांबरोबर लढू लागले. राधेय आपल्या सैन्याचा पराभव करतो हे कळल्यामुळे गंधर्वाचा प्रमुख युद्धात उतरला. त्याने तुंबळ युद्ध केले. त्याच्यापुढे दुर्योधनाच्या सैन्याचा टिकाव लागेल. तरीही राधेय लढत होता. पण गंधर्वाच्या सैन्यापुढे त्याचेही काही झाले नाही. त्याने रथातून उडी घेतली आणि तो पळून गेला. राधेय यासाठी अतिशय शरमेची अशी ही गोष्ट होती. हे पाहिल्यामुळे कौरव सैन्य अतिशय भरून गेले. दुर्योधन लढत होता. त्याने शत्रूला पाठ टाकून दिली. दुर्योधनाचा रथ त्याच्या हातातून गेला. तो जमिनीवर उभा राहून लढू लागला. पण गंधर्वाच्या सैन्यासमोर त्याचा निभाव लागला नाही. गंधर्वाने दुर्योधनाचे केस पकडले. त्याचे दोन्ही हात पाठीशी दोरखंडाने बांधले आणि त्याला आपल्या रथात घालून तो घेऊन गेला. दुःशासन आणि त्याचे भाऊ यांची हीच गत झाली. त्यांच्या बायकांनाही गंधर्व घेऊन गेले. दुर्योधनाच्या परिवाराला धडकी भरली. निराश होऊन मागे उरलेले लोक युधिष्ठिराच्या आश्रमात आले आणि म्हणाले, धृतराष्ट्रांचे पुत्र आणि त्यांच्या बायका यांना एक गंधर्व पकडून घेऊन जातो आहे. तुम्ही त्याचा पाठलाग करा आणि आमच्या राजाची सुटका करा. हे ऐकून भीम म्हणाला, छान झालं.
हे ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. त्यांनी जे केलं त्याची त्यांना शिक्षा मिळाली. त्याने आमचा छळ केला. आम्ही जे पूर्वीच करायला हवं होतं ते कोणीतरी आता केलं. धैर्य राखून दुष्ट माणसांना शिक्षा करणारी शूर माणसं अजून या जगात आहेत. रानात भटकणाऱ्या आमच्या आळ पाहून आपल्या डोळ्यांना मेजबानी देण्याच्या हेतून माणूस इथे आला. जो दुसऱ्याचं वाईट करू इच्छितो त्याचंच वाईट होतं. ही बातमी ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. दुर्योधनाच्या प्राक्तनाबद्दल भीमाने व्यक्त केलेला आनंद युधिष्ठिराला आवडला नाही. तो म्हणाला, तू जे बोललास ते मला आवडले नाही. आपल्या चुलत भावाचे सेवक आपली मदत मागण्यासाठी इथं आले आहेत. आपण चुलत भावंड आहोत आणि भावंडात गैरसमज होण्याची नेहमीच शक्यता असते. पण असं झालं तरी आपण चुलत भाऊ आहोत ही वस्तुस्थिती मागे उरतेच. ते आहेतच आपले चुलत भाऊ. ते आपले शत्रू आहेत, कबूल आहेत, पण तरीही त्यांच्याशी आपल्या रक्ताचं नातं आहे. आमच्यात एकमेकात मैत्रीचे संबंध नसतील, पण तिसऱ्या माणसाच्या विरोधात आपली एकजूट व्हायला हवी. आपण 100च्या विरोधात 5 जण आहोत, पण आमच्या समान शत्रूच्या विरोधात आम्ही 105 आहोत. पण आमच्या समान गेली काही वर्ष आमच्या दुःखाला ते कारणीभूत आहेत हे मला मान्य आहे. ते पापी आहेत. वैभव दाखवून आपल्याला चिडवण्याच्या हेतूने ते इथे आले आहेत, मला हे ठाऊक आहे. पण माझ्या प्रिय भीमा, आपली मदत मागण्यासाठी ते आले आहेत. ते तू पाहिलं पाहिजे. त्यांच्या बायका आणि इतर निष्पाप माणसं यांचा छळ होत आहे. आपल्या कुटुंबाची कीर्ती पणाला लागेल. तू युद्धाला तयार हो. अर्जुन, नकुल, सहदेव यांना तुझ्याबरोबर घे. ताबडतोब नाही. भीम संतापला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. तो म्हणाला, माझ्या बंधू, हे तू काय करण्याचा प्रयत्न करतो? त्यांनी जे केलं ते तू जरी सहजपणे विसरलास तरी मी विसरू शकत नाही. ते त्यांच्या पापांची फळं भोगत आहेत. ते आपण फार पूर्वीच करायला पाहिजे होतं, पण आता कुणीतरी दुसरा ते आपल्यासाठी करतोय. हा गंधर्व आपला हित इच्छिणार आहे असंच मी मानतो. आता तो आपला मित्र आहे. कृपा करून आम्हाला आमच्या दुष्ट चुलत भावांच्या मदतीला जायला सांगू. त्यांच्या कर्माची फळं ते भोगतायत. मदतीसाठी हाका मारणाऱ्या दुर्योधनाचा आणि त्याच्या सोबतच्या इतरांचा आवाज दुरून ऐकवा. सौजन्यशील उदात्त मनाचा युधिष्ठिर स्वतःला आवरू शकला नाही. आपल्या भावांकडे त्याने संतापून पाहिले आणि तो म्हणाला, तुला तुझी शरम नाही का वाटत? जी करायची शपथ तू घेतली आहे ते तू दुसऱ्या कोणाला तरी करू देतोस. तू ताबडतोब निघ आणि दुर्योधनाची सुटका कर. ते आपल्यासाठी मदतीसाठी आले आहेत. ते आपल्याशी कसे वागले आहेत याविषयी बोलणं आपल्याला शोभत नाही. त्यांच्या नशिबाला जे आलं आता ते योग्य आहेत किंवा नाही याविषयी आपण बोलू नये. ज्याच्यावर जुलूम होत आहे त्याचं संरक्षण करणं हे क्षत्रियाचं पहिलं कर्तव्य आहे. हे तुला ठाऊक नाही काय? जो सूड तुला दुर्योधनावर घ्यायचा आहे तो तू तिसऱ्या माणसाकडे का घेतोस? किंवा तू आधी दुर्योधनाची सुटका कर. त्यानंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा जे करायची इच्छा तू बाळगली आहेस ते तू करू शकतो. अर्जुन, नकुल, सहदेव यांना बरोबर घेऊन दुर्योधनाच्या सुटकेसाठी जर तू गेला नाही तर मी जाईन. आपले चुलत भाऊ आणि त्यांच्या निष्पाप बायका यांच्यावर मी हे संकट होऊ देणार नाही. चूक त्यांची आहे याची मला खात्री आहे, पण तो मुद्दा वेगळा आहे. आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. तू जायला तयार आहेस का? मी जाऊ. आपल्या भावाचे भावपूर्ण बोलणे ऐकून भीम शांत झाला. युधिष्ठिराला काय सांगायचे हे त्याला कळले. आपण जे केलं पाहिजे ते दुसऱ्या कोणीतरी करतो आहे हे वाक्य ऐकल्यावर भीमाला शरम आली. तो म्हणाला, बंधू, मी ताबडतोब जाऊन दुर्योधनाची सुटका करण्याचं वचन देतो. अर्जुन म्हणाला, गंधर्व दुर्योधनाची सुटका करतो हे मी पाहिजे. त्यानं जर सुटका केली नाही तर सगळ्या गंधर्वांचा रक्तही पृथ्वी प्राशन करेल. कौरवांना ज्या दिशेने नेलं होतं त्या दिशेने 4 पांडव निघाले. कैदी घेऊन जाणारे गंधर्वांचे सैनिक त्यांना दिसले. पांडवांनी त्यांना रोखलं आणि कैद्यांना सोडण्याची विनंती केली, पण ते ऐकेना. ते म्हणाले, आमच्या धन्यानं या कैद्यांना आणण्याची आम्हाला आज्ञा केली आहे आणि ही आज्ञा आम्हाला पाळलीच पाहिजे. अर्जुन म्हणाला, विवेकाची भाषा तुम्हाला कळत नाही तर तुमच्या बाबतीत मला सौजन्याचा त्याग करावा लागेल. मला दुसरा मार्गच दिसत नाही. मला तुमच्याशी युद्धच करावं लागेल. 4 जणांनी गंधर्वांच्या सैनिकावर तीक्ष्ण बाण सोडायला सुरुवात केली. जोराच्या युद्ध झाले. गंधर्व काही कमी प्रतीचे युद्ध नव्हते. दुर्योधन आणि त्यांच्या परिवारातील निष्पाप स्त्रियांची सुटका करणे हे आपल्या तातडीचे कर्तव्य आहे याची जाणीव युधिष्ठिराच्या बोलण्यानं बाकी पांडवांना झाली होती. दुर्योधनाची आता सुटका केल्यानंतर ते पुढे मग योग्य वेळ येताच ते स्वतः त्याच्याशी युद्ध करू शकले असते. युधिष्ठिराने अतिशय हुशारीने त्यांच्या मर्मस्थानावर बोट ठेवले. आपल्या सैन्याची परिस्थिती पाहिल्यानंतर गंधर्वांचा प्रमुख युद्धात उतरला आणि लढू लागला. तो आकाशातून लढत होता. गदा आणि बाण यांचा मारा तो वरून करीत होता. अशा तऱ्हेची लढाई अर्जुन सहजपणे हाताळू शकत होता.
गंधर्व भूमीवर उतरला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली. तो गंधर्व कोण हे कळले तेव्हा अर्जुन थक्क झाला. तो कुठला तरी गंधर्व अर्जुन ज्याला चांगला ओळखत होता. अनेकदा ते एकत्र आले होते. तो अर्जुनाचा गुरु आणि प्रिय मित्र चित्रसेन गंधर्व होता. अर्जुन इंद्राच्या दरबारात असताना चित्रसेनाने त्याला नृत्य आणि संगीत शिकवले होते. त्याची ओळख पडताच अर्जुनाने आपले धनुष्य खाली टाकले आणि तो चित्रसेनाकडे धावत गेला. दोघा मित्रांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन केले. अर्जुनाने चित्रसेनाकडे स्मित करून पाहिले आणि तो म्हणाला, माझ्या मित्रा, हा काय प्रकार? आमच्या दुर्योधनाला आणि त्याच्या परिवाराला कैद करून तू का घेऊन चाललाय? चित्रसेन म्हणाला, ते एक दीर्घकथा आहे. मी जे सांगतो ते काळजी करू काही. आमचा दुर्योधन असा तू ज्याचा प्रेमाने उल्लेख केला आहेस. द्वैतवनात आला तो गायीची तपासणी करण्यासाठी नाही. तुम्ही दुःखात असलेले आनंदानं पाहण्यासाठी तो इथे आला. सदाचरणी युधिष्ठिराला वल्कल नेसलेला पाहायला तो इथे आला. शक्तिमान भीमाला रानातल्या वास्तव्यामुळे अशक्तपणे आजार असलेला पाहण्यासाठी तो इथे आला. माद्रीचे देखणे पुत्र संन्यासासारखे दिसत असलेले अंगावर चिन्हांचे कपडे असलेले पाहण्यासाठी तो इथे आला. द्रौपदीचे दैना पाहून हसण्यासाठी तो इथे आला. पित्याच्या घरून नुकत्याच परतलेल्या दुःखात असलेल्या अर्जुना, तुला अशा या दीन अवस्थेत पाहण्यासाठी तो इथे आला. अर्जुना, तुझा पिता इंद्र याला त्याचे हेतू ठाऊक होते. त्यानं मला सांगितलं की पृथ्वीवर जा आणि दुर्योधनाबरोबर युद्ध करून त्याला कैद कर. त्याची सुटका करण्यासाठी अर्जुनाला आणि त्याच्या भावांना युधिष्ठिर पाठविले. अर्जुन हा तुझा मित्र आणि शिष्य आहे, हे सगळं तू अर्जुनाला सांगू शकतो. पांडवांनी त्याची केलेली अशी सुटका त्याला धडाचे. पांडवांचे उपकार घेतल्याच्या अपमानाखाली त्याला राहावे लागले. तुझ्या पित्यानं मला अशी आज्ञा केली. आता या पाप्यांची मी सुटका करीन, पण त्यांना मी तुझ्या ताब्यात देणार नाही. तुला युधिष्ठिराने पाठवलं आहे, या कैद्यांना मी त्याच्या ताब्यात देईन. तो त्यांचं काय करायचं तो इच्छित ते करेल. ते सगळे युधिष्ठिराकडे गेले. त्याने चित्रसेन गंधर्वाच्या ताब्यातल्या सर्व कैद्यांची सुटका केली आणि तो म्हणाला, माझ्या प्रिय चित्रसेना, यांची सुटका केल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. कैदेतून आमची सुटका कर अशी आमच्या चुलत भावानं आम्हाला विनंती केली असताना आम्ही त्याला तुझ्या कैदेत राहू दिलं. असा कलंक आता आमच्या नावाला लागणार नाही. याचं बंधन आता संपलं आहे. ते त्यांना हवं तिथे जाऊ शकतात. चित्रसेन गंधर्व लोकात परत गेले. युधिष्ठिराने दुर्योधनाकडे पाहिले. त्याच्या नजरेत सौजन्य आणि कीव होती. जराही द्वेष नव्हता. तो दुर्योधनाला म्हणाला, दुर्योधना, पुन्हा असं मूर्खासारखं वागू नकोस. द्वेषातून कधीही सुख मिळत नाही. आता तू तुझ्या राज्यात परत जा. तुला माझ्या शुभेच्छा आहेत. आपला प्रचंड अपमान झाल्यामुळे खाली मान घालून युधिष्ठिराच्या समोरून दुर्योधन निघून गेला. आपले सैन्य घेऊन दुर्योधन आपल्या राज्यात परतला. काही अंतर गेल्यानंतर त्याने आपले सैन्य हस्तिनापुरात परत पाठवले आणि तो एकटा मागे राहिला. तो चालत चालत तिथल्या एका एकांत स्थळी गेला. सगळ्या गोष्टींना विटलेला दुर्योधन तिथे एके ठिकाणी बसला. त्याचे काळाचे भान हरवले होते. त्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झाले. राहूचे ग्रहण लागलेल्या चंद्रासारखा तो दिसत होता. त्या एकांत स्थळी तो किती वेळ बसून होता याचे त्याला भानच नव्हते. इतक्या त्याला त्याच्या मागून राधेचा आवाज आला. राधे म्हणाला, तू गंधर्वाच्या सैन्याचा पराभव केला ही सुदैवाची गोष्ट आहे. आपण भेटू असं मला वाटलं नव्हतं. माझ्यावर झालेल्या बाणांच्या वर्षावाला मी तोंड देऊ शकलो नाही. मी खूप प्रयत्न केला, पण माझ्या शक्तीबाहेरचं ते काम होतं. मयाच्या मदतीने तो लढत होता. रणांगण सोडणं मला भाग पडलं. मी काही करू शकलो नाही. तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तू जे केलंस ते मी करू शकलो नाही. तू त्यांना त्यांच्या राज्यात परतवून लावलंस. मी तुझं अभिनंदन करतो. बिचारा दुर्दैवी दुर्योधन अभिनंदनाचे बोलणे फार वेळ सहन करू शकला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या आवाजात वेदना दाटून आली. तो राधेयाला म्हणाला, माझ्या मित्रा, तुला काहीच माहीत नाही असं मला दिसत आहे. गंधर्वाच्या सैन्याचा मी पराभव केला असं तुला वाटत आहे. मी नाही, माझा मामा नाही, माझे भाऊ नाही, आम्ही कुणीच त्यांना तोंड देऊ शकलो नाही. आमचा पूर्ण पराभव झाला. जे घडले होते ते सगळे दुर्योधनाने राधेयाला सांगितले. अर्जुनाने गंधर्वाला तू आमच्या दुर्योधनाच्या आणि त्याच्या सोबत असलेल्या स्त्रीबरोबर सुटका केली पाहिजे असं सांगितले. याची माहिती दिली. दुर्योधन पुढे म्हणाला, हा गंधर्व अर्जुनाचा मित्र आहे. त्याचं नाव चित्रसेन असं आहे. त्याने पांडवांना आमच्या सर्व योजनांची माहिती दिली. आम्ही कोणत्या हेतूने द्वैतवनात आलो हेही त्यांना सांगितलं. मला हे सगळं फार भीतीदायक वाटलं. मला असं वाटलं की मला शिक्षा करण्यासाठी इंद्रानं त्या गंधर्वाला पाठवलं आहे. आम्ही इथं कोणत्या हेतूने आलो हे त्याने पांडवांना सांगितल्याचं मला वाटलं. तेव्हा मला माझी शरम वाटली.
पृथ्वी दुभंग व्हावी आणि तिला मला गिळून टाकावं अशी मी प्रार्थना केली. ते त्याच्यावर सोड. आम्हाला युधिष्ठिराच्या समोर नेलं गेलं. आमचं काय करायचं हे त्याच्यावर सोपवण्यात आलं. राधेया, याच्याहून अपमानकारक काही असू शकतं का? तुला असं वाटतं का ज्याच्यावर अन्याय केला त्याच्यासमोर न्याय मिळावून उभं राहावं, याहून दुःखदायक दुसरं असं काही असू शकेल काय? मी माझे सगळे भाऊ, आमच्या बायका, आम्ही सगळे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आमच्या कट्टर शत्रूसमोर उभं होतो आणि आमच्या शत्रूने आम्हाला क्षमा केली. युद्धात त्यांचा पराभव करण्याची मी आशा बाळगली होती आणि पराभव करणं जर शक्य झालं नाही तर मी युद्धात मरण पत्करणार होतो. जो माणूस युद्धात मरण पत्करतो तो स्वर्गात जातो. रणांगणावर मरण येणारा माझा गौरव होता. राधेया, सर्वात दुःखदायक काय घडलं ते ऐक. युधिष्ठिराने त्याच्या सौजन्यशील नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि स्मित करीत तो मला म्हणाला, दुर्योधना, असा मूर्खपणा पुन्हा करू नकोस. देशातून कधीही सुख निर्माण होत नाही. तू तुझ्या राज्यात परत जा. माझ्या तुला शुभेच्छा. राधेया, ऐकलंच ना, युधिष्ठिरानं मला शुभेच्छा दिल्या. या घटनेनंतर मला तोंड दाखवायला जागा उरली नाही. आता मी एक गोष्ट पक्की ठरवली आहे. माझा प्राण या देहातून निघून जाईपर्यंत मी इथून हलणार नाही. मी अन्न पाण्याशिवाय राहीन अशा तऱ्हेने माझा जीव यायचा मी ठरवला आहे. माझा सगळा परिवार घेऊन तो हस्तिनापुरात परत जा. मी त्या नगरात येणार नाही. आजपर्यंत मी माझ्या शत्रूंच्या मस्तकावर पाय ठेवून चाललो. शत्रूंच्या छातीवर मी नाचलो. आता माझ्याच दोषानं माझा नाश झाला. मी त्यांच्याशी कसा बोलू? माझं भाग्य आणि माझं राज्य यांच्या जोरावर मी आजवर गर्विष्ठपणे उद्धटपणे वागलो आणि आता माझ्या मूर्खपणामुळेच, माझ्या गर्विष्ठपणामुळे मी स्वतःला या दशेत घेऊन आलो. आता या जागेवर मी उपोषण करून मरेन. हा एकच मार्ग. शत्रूच्या दयेमुळे मला माझं जीवन परत मिळालं. असं जीवन मी जगू कसं शकेल? हा भयानक अपमान माझ्या वाट्याला आलाय. आजवर मी माझी प्रतिष्ठा गर्वानं जगत आलो. पांडव आता माझ्याकडे होऊन हसतील. मला ते सहन होणार नाही. मी मरण पत्करेन. तोच एक मार्ग आहे. याच वेळी दुःशासन दिल्या. राजा दुर्योधन दुःशासनाला म्हणाला, दुःशासना, मी काय सांगतो ते ऐक. मी आता नसेन तेव्हा तू राजा हो. राधे आणि शकुनी यांच्या मदतीने तू राज्य हो. तू समर्थानं राजा हो. तू अपराधाला क्षमा करशील तेव्हा न्याय आणि करुणा यांचा विलाप झाला पाहिजे. तू हे सर्व विदुरकाकांमधून शिकून घे. ते उत्तम शिक्षक आहे. दुर्योधन राधेयाकडे आला आणि त्याला प्रेमाने आलिंगन. तो राधेयाला म्हणाला, या राज्यात तुझ्याबरोबर सहभागी होण्याची आशा मी बाळगली होती, पण ते सगळं स्वप्न होतं. आता जे घडलं आहे ते वास्तव आहे. दुःशासनाने दुर्योधनाचे पाय धरले. अश्रूंनी त्याचे डोळे भरून गेले होते. तो दुर्योधनाला जाऊ देईना. तो म्हणाला, माझ्या बंधू, तू ही कसली चूक करतोयस? काय म्हणून तू मरण पत्करतोयस? तू मला हे काय करायला सांगतोस? आकाश पृथ्वीवर कोसळो किंवा सूर्य त्याच्या कक्षातून ढळतो. तू मला सांगतोयस तसं मुळीच करणार नाही. मी असं होऊ देणार नाही. तू मरण पत्करणार आणि मी राजा होणार. महाराज, या हेच का आपलं माझ्यावरचं प्रेम? पांडवांप्रमाणेच आम्हा कौरव बांधवातील प्रेमाचा अनुबंध आहे. आम्ही तुझा गौरव करतो. तू आमचं सर्वस्व आहेस. तू आम्हाला सोडून जायचं ठरवलंस तर आमच्यापैकी कोणी जगू शकेल काय? कृपा करून आमच्याशी असं वागू नकोस. दुर्योधन एखाद्या लहान मुलासारखा मोठ्याने रडू लागला. त्याचं दुःख असह्य होते. राधेय त्याला म्हणाला, इथं दुःख करण्यासारखं काही नाही. आम्ही केलेली ही पोरकट मस्करी होती. आम्हाला वाटलं होतं तशी ती यशस्वी झाली नाही. आपण ती विसरून जायला. पांडव मोठ्या मनाचे आहेत. ते आपल्याला पूर्वीपासून ठाऊक. पांडवांनी आपलं कर्तव्य केलं, कारण ज्याच्यावर अन्याय होतो आहे त्याला मदत करणे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. ही एक दुर्दैवी घटना होती. तू आता आपलं मन घट्ट केलं पाहिजे. तुला हळवं राहून चालणार नाही. असा टोकाचा निर्णय घेऊन तू आम्हाला दुखावता कामा नये. हा विचार सोडून दे आणि परत हस्तिनापूरला ये. अशी दुर्घटना जर झाली तर आमच्यापैकी कोणीही जगू शकेल काय? दुर्योधनाला जर मरण आलं तर आम्ही या जगात जगण्यासाठी काय करू? नाही, काही उरणार नाही. तू राज्यात परत चल आणि न्यायानं प्रेमानं राज्य माझं आहे. आम्ही तुझ्यासह जगू शकत नाही. तो आमच्याबरोबर राज्यात परत चल. तू जर परतला नाहीस तर मी परत जाईन असं तुला वाटतं काय? मी तुझ्या पायाशी बसून राहीन. जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत मी जिवंत आहे. त्याहून अधिक क्षणभर मी जिवंत राहणार नाही. तेव्हा ना शकुनी तिथे हजर झाले. करमणूक झाल्याचे स्मित करीत ते दुर्योधनाकडे पाहत म्हणाले, राधेय आणि दुःशासन यांनी तुला जे सांगितले ते सगळे तू ऐकलं आहेस. असल्या क्षुल्लक गोष्टीला तू इतकं महत्त्व द्यावंस हे बरोबर नाही. आत्महत्या करणं क्षत्रियाला शोभत नाही. मी तुझ्यासाठी जिंकलेलं राज्य आणि संपत्ती घालून बसतोयस.
तुझं दुःख नेबळं आहे, यातनांच्या अनुभवानं त्याला परिपक्वता आलेली नाही. उदार हृदयी पांडवांच्या मोठेपणाला तू तुझ्या दुःखाचं गालबोट लावू नकोस. तुझ्या सज्जन चुलत भावांशी तुझं वागणं दुष्टपणाचं होतं अशी तुझी खात्री पटली असेल तर तू त्यांच्यापेक्षाही उदारपणे वागून त्यांच्या अवदऱ्याची परतफेड करू शकतो. तुझ्या कीर्तीला कलंक लागला असं जर तुला वाटत असेल तर कुंतीच्या पुत्रांना त्यांचं राज्य परत देऊन हा कलंक तू पुसून टाकू शकतोस. तू जर असं केलंस तर तिन्ही लोकात तुझा नावाचा महिमा गावेल. पांडवांशी मैत्री कर. युधिष्ठिरानं आपल्या भावासारखं तुला वागवलं, तू त्याच्याशी तसाच वागू शकतो. तू असं का करीत नाहीस? असं वागणं हेच योग्य ठरेल. पण असं वागण्याऐवजी रागावल्यावर रडका चेहरा करून बसणाऱ्या लहान मुलासारखा वागतोयस. मूर्खपणा करू नकोस. तू स्वतः जिवंत असशील तरच तुझ्या शत्रूंना ठार करू शकतो. मूर्खपणाचे विचार सोडून दुर्योधन कुणाचेच ऐकेना. मला एकटा सोडा असेच त्याने सर्वांना सांगितलं. त्याने कुश गवत भूमीवर पसरलं आणि ध्यान करण्यासाठी तो त्याच्यावर बसला. त्याचा सर्व लवाजमा आणि परिवार त्याच्यापासून दूर काही अंतरावर गेला आणि तिथे त्याने आपला मुक्काम ठेवला. दुर्योधनाने सगळी रात्र कुश गवतावर बसून काढली. एकटा असताना आपली समाधी लागली आहे असे त्याला वाटले. कदाचित त्याच्या धूर्त दुष्ट मनाने त्याच्याशी संवाद साधला असा. त्याचा पश्चाताप ओसरत होता. कोणीतरी त्याच्याशी बोलतो आहे असे त्याला वाटले. तो ऐकू लागला. तू पृथ्वीवर राज्य करशील, कशासाठी तू मरण स्वीकारतो? राधेय, दुःशासन, द्रोण आणि अश्वत्थामा हे तुझ्या बाजूने लढण्यासाठी उभे आहेत. तुला मदत करणारे अनेक मित्र आहेत. पांडवांना किंवा त्यांच्या अवतार्याला घाबरण्याचे तुला काय कारण आहे? तू त्यांना सहज ठार करू शकतो. सकाळी राधेय दुर्योधनाकडे आला आणि आत्महत्या करणं कसं चुकीचं आहे हे विचार त्याने सोडून द्यावा ते त्याने त्याला पुन्हा एकदा सांगितलं. तो दुर्योधनाला म्हणाला, गंधर्वाच्या सैन्याविरुद्ध उभं राहून पांडवांनी तुला मदत केली, याचा अर्थ तू त्यांना जे दुःख दिलंस त्याचा विसर त्यांना पडला आहे असं तू मुळीच करून घेऊ. त्यांना सगळं आठवत आहे. तुला भविष्यकाळाची भीती वाटण्याचं कारण नाही. मी अर्जुनाला ठार करेन, तू भीमाला ठार करशील. उरलेल्या तिघा पांडवांना कुणीही ठार करू शकतो. निराशा झटकून टाक आणि उभा राहा. नवा दिवस उगवला आहे. माझ्या हृदयात नवी आशा उगवली आहे. माझी विनंती तू नाकारणार नाहीस, हीच ती आशा. राधेयाचे शब्दाने एखादे स्वप्न पडावे तसा अर्ध्या रात्रीचा अनुभव यांनी दुर्योधनाला नवीन जीवन दिले. स्मित तरी तो उठून उभा राहिला. राधेयाचे हात आपल्या हातात त्याने घेतले आणि तो म्हणाला, राधेया, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मूर्खासारखा मी आत्महत्या करणार होतो, पण त्यातून तू मला वाचवलंस. मी आत्महत्या करणार नाही. माझे जे शत्रू आहेत त्या पांडवांशी लढण्यासाठी मी जिवंत राहीन. ते माझे भाऊ नाहीत. मी त्यांना ठार करून या जगाचं राज्य करेन. नाहीतर मी युद्धात मरण पत्करून स्वर्गाचा लाभ येईन. माझा विचार पक्का आहे. आनंदी बनाने ते सगळे हस्तिनापुरात जातात. कौरवांचे सैन्य अस्तित्वात पोचले होते. ते येत असल्याची बातमी आधीच पोचली होती. रानात काय घडले ते प्रत्येकाला कळले होते. त्याविषयी भीष्माने दरबारात हट्टी दुर्योधनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. भीष्म म्हणाले, रानात काय घडलं ते पहा. गंधर्वाशी तू लढू शकला नाहीस. तुझ्या सगळ्या आशा ज्यावर केंद्रित झाल्या आहेत तो राधेय सुद्धा लढू शकला नाही. पांडव संजयन आणि उदार आहे. तुझ्यापेक्षा आणि तुझ्या मित्रांपेक्षा ते अधिक चांगले होते आहेत. तू त्यांच्याशी तह करून शांतता का प्रस्थापित करीत नाहीस? हे ऐकून दुर्योधन मोठ्याने हसला आणि दरबाराबाहेर निघून गेला. या सगळ्यांच्या वागण्याने भीष्म वैतागले आणि आपल्या महालात निघून गेले. त्यानंतर दुर्योधन राधेयाला म्हणाला, युधिष्ठिरानं केलेला राजसूय यज्ञ मी पाहिला. तेव्हापासून मलाही राजसूय यज्ञ करावा असं वाटू लागलं आहे. तुझ्या मदतीनं मी तो करू शकेन अशी मला खात्री वाटते. राधेय म्हणाला, अगदी निश्चित. तू यज्ञाची सर्व व्यवस्था कर आणि त्यावेळेला मी तुला विरोध करण्याची हिंमत दाखवणाऱ्या राजांना जिंकून घेतो. दुर्योधनाने पुरोहितांना बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, मला राजसूय यज्ञ करायचा आहे. तुम्ही त्याची सर्व व्यवस्था करा. पुरोहित म्हणाले, युधिष्ठिर आणि तुझा पिता ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तू राजसूय यज्ञ करणं हे योग्य नाही. पण यज्ञ करायचाच असं जर तुझा आग्रह असेल तर अर्थातच तो करायला हवा. तू जागा निश्चित कर. ती जमीन तू तुझ्या हाताने नांदली पाहिजे. सभागृहाची इमारत उभी केली पाहिजे. यज्ञाला सुरुवात करण्यापूर्वी तुला विरोध करणाऱ्या राजांना तू जिंकायला हवं. दुर्योधनाने या सर्व अटी मान्य केली. विरोध करणाऱ्या राजांना जिंकून घेण्यासाठी राधेय निघाला. तो येण्यापूर्वी यज्ञाची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू झालं. प्रत्येक गोष्ट तयार होती. कुरु सम्राट करीत असलेल्या राजसूय यज्ञाला येण्याचे आमंत्रण सर्व राजांना देण्यासाठी दूत रवाना झाले.
दुःशासनाने एक दूत पांडवांकडे पाठवला व त्या दूताला म्हणाला, पांडवांकडे जा आणि त्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दे. तो दूत पांडवांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, कौरव सम्राट दुर्योधन राजसूय यज्ञ करणार आहेत. सर्वांना निमंत्रणे गेली आहेत. धृतराष्ट्र आणि त्याच्या पुत्रांना तुम्हाला हस्तिनापुरात येण्याचं निमंत्रण देण्यासाठी मला पाठवलं आहे. युधिष्ठिर त्या दूताला म्हणाला, दुर्योधन राजसूय यज्ञ करतो आहे हे ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. यज्ञाला येण्याचं निमंत्रण आम्ही जर मोकळे असतो तर नक्कीच स्वीकारलं असतं. पण 13 वर्षे उलटून गेल्याखेरी आम्ही हस्तिनापुरात प्रवेश करू शकत नाही. भीम म्हणाला, 13 वर्षे उलटल्यानंतर आम्ही हस्तिनापुरात प्रवेश करू, तिथं आम्ही यज्ञ करू. या यज्ञात तुझा राजा आणि त्यांचे सर्व अनुयायी हे बळीचे भोपळ असतील. हा माझा निरोप तुझ्या राजाला जाऊन सांग. दूत परत गेला आणि घडलेले सर्व दुर्योधनाला सांगितले. मोठ्या दिमाखाने आणि वैभवाने दुर्योधनाने राजसूय यज्ञ सुरू केले. अनेक राजे यज्ञाला उपस्थित होते. त्यातले काही कौरवांचे मित्र होते तर काही राधियाने जिंकलेले होते. प्रत्येकाच्या हृदयात आनंद भरून राहिला. आपल्या पुत्राने राजसूय यज्ञ केला याचा अतिशय आनंद धृतराष्ट्राला. काही जणांनी मात्र दुर्योधनाच्या यज्ञाशी पांडवांच्या राजसूय यज्ञाची तुलना केली आणि ते म्हणाले, इंद्रप्रस्थात जो राजसूय यज्ञ झाला त्याच्याशी दुर्योधनाच्या यज्ञाची तुलनाही करता येणार नाही. त्या यज्ञासारखं वैभव त्याच्या अल्पांशानेही यज्ञाला नाही. युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ याहून कितीतरी पटीने अधिक वैभवशाली होता. पण सर्वसामान्य लोकांना दुर्योधनाचा समारंभ उत्तम वाटला. युधिष्ठिराच्या राजसूय समारंभाशी तुलना करता येईल असाच काही समारंभ होता असे त्याचे म्हणणं. समारंभ संपल्यानंतर दुर्योधनाने सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला आणि तो आपल्या दरबारात परतला. त्याने राधेयाला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, राधेया, तुझ्या मदतीमुळे मी राजसूय यज्ञ करू शकतो. तुझ्या मदतीने मी पांडवांच्या जगातून नाश करेन आणि सर्व जगावर राज्य करेन. मला कुणीही प्रतिस्पर्धी होणार नाही. राधेय म्हणाला, अनेकदा मी हेच बोललोय, पण तुमच्या आनंदासाठी मी ते पुन्हा सांगतो. युद्धात मी अर्जुनाचा वध करेन अशी मी प्रतिज्ञा केली. ते जोपर्यंत मी करीत नाही तोपर्यंत तुझ्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत माझा प्रवेश होणार नाही. ही माझी प्रतिज्ञा मी जोपर्यंत पूर्ण करीत नाही तोपर्यंत मी माझे पाय धुणार नाही, मांसाहार करणार नाही, मद्यप्राशन करणार नाही. आपल्याविषयी राधेयाची भक्ती पाहून दुर्योधनाला अतिशय आनंद होतो. तो म्हणाला, या महान राधेयाला मला आधार असताना, राधेयाचा आधार असताना मी भविष्याची चिंता कशाला करू. माझ्या दृष्टीनं पांडव हे मृतात्मा आहे. पांडवांच्या वनवासाचे ते अखेरचे वर्ष होते. आता त्यांनी 11 वर्ष पूर्ण केली होती. हे वर्ष त्यांना अतिशय कठीण होते. युधिष्ठिर त्यांच्यात सर्वात अधिक दुःखी होता. आपल्या मूर्खपणामुळे द्रौपदीला आणि आपल्या भावाने सारे हात सोसावे लागले याचे युधिष्ठिराला अतिशय वाईट होते. या विचारांनी त्याने अनेक रात्री झोपेशिवाय काढल्या होत्या. जीव न घेता सतत वेदना देणारा बाण आपल्या उलात कायमचा खुपसून ठेवला आहे असे त्याला वाटत होते. त्या अविस्मरणीय दिवशी त्याच्याविषयी इतरांनी बोललेला प्रत्येक शब्द त्याला आठवत होता. आपल्या हृदयातला राग नियंत्रण करण्याचा तो सतत प्रयत्न करीत होता. त्याला असा दुःखी पाहून इतर भाऊ एक शब्दही बोलत नव्हते. त्यांना अतिशय वाईट वाटत होते. हस्तिनापुराहून युधिष्ठिराचे हेर आले आणि त्यांनी राधेयाला घेतलेल्या प्रतिज्ञेविषयी माहिती दिली. ही गोष्ट ऐकून युधिष्ठिर अत्यंत अस्वस्थ झाला. सामने झाले त्या दिवसापासून युधिष्ठिर आपली मनशांती हरवून बसला होता. राधेयाच्या पूर्वीची त्याला जाणीव होती आणि राधेय आपली प्रतिज्ञा खरी करेल या भीतीमुळे त्याचा जीव व्याकुळ झाला. अर्जुनाचा मोठेपणा त्याला ठाऊक होता, पण तरीही राधे त्याच्यापेक्षा वरचढ आहे असेही त्याला वाटत असे. युधिष्ठिराची अस्वस्थता वाढत होती. द्वैतवनात राहण्याचा आता आपल्याला कंटाळा आला आहे. वर्षाचे उरलेले दिवस आता आपण परत काम्यकोणात जाऊया असे तो आपल्या भावांना म्हणाला. भावांनी त्याला संमती दिली. द्वैतवन सोडून आपल्याबरोबरच्या सर्वांना घेऊन काम्यकोणाकडे जायला मिळाले. 5ही पांडव एक दिवस शिकारीला गेले. धौम्य ऋषींबरोबर एकटी द्रौपदी आश्रमात होती. त्याच वेळी सिंधू देशाचा राजा जयद्रथ आश्रमाच्या जवळून जात होता. तो शाल्व देशात जायला निघाला होता. आश्रमाच्या दारात उभी असलेली द्रौपदी जयद्रथला दिसली. ती कोण आहे त्याला ठाऊक नव्हतं. त्याला एक सुंदर स्त्री दिसली होती. इतकेच. रात्रीच्या वेळी कडाडणारे वीज जसे आकाश उडून टाकते तसे द्रौपदीचे ते गडद रान आपल्या सौंदर्याने उजळून टाकले होते. जयद्रथ आपल्या मित्राला म्हणाला, मला ती स्त्री हवी आहे. तू जा आणि ती कोण आहे याची चौकशी करून ये. त्याने सांगितल्याप्रमाणे त्या मित्राने केले. तो परत आला आणि कीव केल्यागत हसून जयद्रथाला म्हणाला, मला वाईट वाटतं. माझ्या मित्रा, तिला स्पर्श करणंही धोक्याचं आहे.
पराक्रमी पांडवांची ती पत्नी आहे. शहाणा असशील तर तिच्याविषयीच्या सर्व आशा सोडून दे आणि ठरल्याप्रमाणे शालमध्ये झाला आपण ताबडतोब इथून निघू. आपल्या मित्राचा सल्ला जयद्रथाने मानला नाही. तो आश्रमात गेला. आपण जयद्रथ असल्याचे त्याने द्रौपदीला सांगितले आणि पांडवांचे कुशल विचारले. द्रौपदी त्याला म्हणाली, हा जयद्रथ म्हणजे त्या कौरवांची जी बहीण असते लेखक, तिचा नवरा आहे, म्हणजे तो पांडवाचा मेहुणा आहे. आपल्याला पाहून मला आनंद झाला आहे. आपण आसनावर बसा आणि काही वेळ थांबा. पांडव शिकारायला गेले, थोड्या वेळाने ते येतीलच, पण त्यांच्याशी आपली भेट होईल. जयद्रथ आपल्या मनात ते बोलू लागला. तो म्हणाला की मी तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो आहे. जे तुला सुख आणि सुरक्षितता देऊ शकत नाही अशा तुझ्या नवऱ्यांना तू सोड आणि माझ्याबरोबर ये. त्याचे बोलणे ऐकून द्रौपदीला धडकी बघली. आपला मेहुणा दुशालेचा नवरा असे काही बोलू शकेल हे तिच्या कल्पनेपलीकडचे होते. तिच्या संतापाचे आणि तिरस्काराचे शब्द ऐकून तो अधिकच हट्टाला भेटला. त्याने तिला उचलले आणि तो आपल्या रथाकडे घेऊन गेला. जयद्रथाच्या सैन्यासमोर सौम्य ऋषी काहीच करू शकले नाही. गरीब बिचारा द्रौपदीच्या किंकाळ्या ऐकून ते असह्य पाहत आहे. पांडव येण्याची वाट बघणे इतकेच ते करू शकले. काही अपशकून घडलेले युधिष्ठिराला दिसले आणि त्याला जाणीव झाली कसले तरी संकट आपल्यावर येते. पांडव तातडीने आश्रमाकडे जायला निघाला. जयद्रथ द्रौपदीला उचलून घेऊन गेल्याचे त्यांना सौम्य ऋषींकडून कळले. 5ही पांडव जयद्रथाचा शोध घेत निघाले. त्याने जयद्रथाला गाठले आणि त्याला आव्हान दिले. शिकारीला गेलेले पांडव इतक्या लवकर परत येतील असे जयद्रथाला वाटले नव्हते. त्याच्या आणि पांडवांचे युद्ध सुरू झाले. जयद्रथाच्या सैन्याचा सामना करणे सोपे नव्हते, पण पांडवांनी त्या सैन्याचा धुवा उडवला. सिंधू देशाचा राजा जयद्रथ त्याचा बघता बघता पराभव झाला. द्रौपदीला आपल्या रथात तशीच सोडून जयद्रथाने रथातून बाहेर उडी टाकली आणि तो पळून गेला. त्या रथाकडे सहदेव धावत गेला. द्रौपदीला बांधलेले दोर सोडून त्याने तिची सुटका केली. द्रौपदीला घेऊन सहदेव त्या रथातून उतरले. जयद्रथाच्या सैन्यावर भीमाने बाणांचा प्रचंड वर्षावर सुरू केला. अर्जुनाने भीमाला थांबवले. तो भीमाला म्हणाला, भीमा ही कत्तल थांबव. ज्याच्यामुळे हे सगळं घडलं तो युद्धातून पळून गेला. बिचारा सैनिकांना ठार करण्यात अर्थ काय? धन्याचा त्यांना हुकूम आहे म्हणून ते लढले. त्यांच्यावरचा तुझा हल्ला शौर्याला शोभणार नाही. भीम युधिष्ठिराला म्हणाला, माझ्या आदरणीय बंधू, तू आपल्या राणीला आश्रमात घेऊन जा. अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनाही सोबत घेऊन जा. आता माझ्याशिवाय माझ्याविषयी म्हणशील तर ज्यानं द्रौपदीच्या अंगावर हात टाकला त्या नराधामाला ठार केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. असं करणारा माणूस नंतर जिवंत राहिलेला मी अजून पाहिलेला नाही. युधिष्ठिर म्हणाला, माझं आहे, मी तुला त्याला ठार मारू देणार नाही. हे करायला माझी मना आहे. तो आपल्या कुटुंबाचा जावई आहे. आपली आई गांधारी आणि धाकटी बहीण दुश्यला यांच्यासाठी आपण त्याला सोडून दिलं पाहिजे. पळून गेलेला राजा जयद्रथाला भीम आणि अर्जुनांनी गाठला. त्यांनी कठोर शब्दाने त्याची निर्भत्सना केली. ती सहन न होऊन बिचारा जयद्रथ युद्धाला उभा राहिला. भीम आणि अर्जुन यांनी त्याचा सहज पराभव केला. केवळ इतक्यानेच भीमाचे समाधान झाले नाही. भीमाने त्याचे केस धरले, त्याला जमिनीवर डोळवला आणि त्याचे मस्तक आपल्या पायाखाली डोळवले. जयद्रथ बेशुद्ध झाला. जमिनीवर आडव्या पडलेल्या जयद्रथापासून भीमाला अर्जुनाने मोठ्या कष्टाने दूर केले. जयद्रथाचे केस वडेवाकडे कापून भीमाने त्याला विद्रूप केले. जयद्रथ शुद्धीवर आला असल्याचे भीमाने कळले. तो जयद्रथाला म्हणाला, अरे भिकार किड्या, तू अजून जिवंत आहेस याचं तुला आश्चर्य वाटतं आहे का? तू अजून जिवंत राहिलास ते माझ्यामुळे नव्हे, तुला ठार करावं असंच मला वाटतं. तू वाचलास तो माझ्या भावामुळे. माझा भाऊ युधिष्ठिर याचं गांधारी मातेवर अतिशय प्रेम आहे. पराभूत शत्रूचा छळ करू नये असं मानणाऱ्या अर्जुनामुळे तू वाचलास. तुला ठार करायला मी जराही माझ्यापुढे पाहणार नाही. मी तुला माझ्या भावापुढे उभा करतो. तुझं काय करायचं ते त्यालाच ठरवू. अर्जुनाने भीम या कैद्याला घेऊन युधिष्ठिराकडे गेले. जयद्रथाकडे पाहून युधिष्ठिरा त्याचं दया त्याला सोडून दे असे त्याने भीमाला सांगितले. जयद्रथ मान खाली वरून निघून गेला. पांडवांकडून त्याचा फार मोठा अपमान झाला. या अपमानाखेरीज दुसरा कोणताही विचार त्याच्या मनात येत नाही. आपल्या राज्यात परत जायला तो तयार नाही. तिथे गंगेच्या तीरावर जयद्रथाने तपश्चर्याला सुरुवात केली. आपल्या तपाने शंकराला प्रसन्न करून घेण्याचे तयार ठरवले. बरेच दिवस होते ते तप करीत राहिले. त्याच्या तपाने प्रसन्न भगवान शंकर त्याच्यावर प्रकट झाले आणि त्यांना तुला का हवं आहे असे त्याला विचारले. जयद्रथ म्हणाला, सर्व पांडवांना युद्धात पराभूत करावं अशी माझी इच्छा आहे. भगवान शंकर त्याला म्हणाले, हा प्रश्नच येत नाही.
तुला हा वर देणं मला शक्य नाही, पांडवांना जिंकणं किंवा त्यांना हार मारणं शक्य नाही. मी स्वतः जरी त्यांच्याशी लढलो तरी मी त्यांना जिंकू शकणार नाही. ते अजिंक्य प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेल्या कृष्णाचा त्यांना संरक्षण आहे. पण अर्जुन आणि कृष्ण हजर असताना जर तुझी आणि पांडवांची गाठ पडली तर तू त्यांना युद्धाचं आव्हान देऊ शकशील इतकी शक्ती मी तुला देतो. याहून अधिक काही मी तुला देऊ शकतो. निदान इतके तरी आपल्याला मिळाले. आता जयद्रथाला अतिशय आनंद. जयद्रथाविषयीची घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांनी पांडवांना भेटण्यासाठी मार्कंडेय ऋषी काम्यपणात आले. मन दुखावलेल्या युधिष्ठिराला त्यांच्या येण्यामुळे खूप बरे होते. गोष्टी सांगून आणि सल्ला देऊन ते युधिष्ठिराचे सांत्वन करीत असते. एकदा ते त्याला म्हणाले, दुर्दैवाला तोंड द्यावं लागणार, तू एकटाच राजा आहेस असं मानू नकोस. त्याचे उदाहरण म्हणून त्याने त्याला विश्व देशाच्या नल राजाची गोष्ट सांगितली. आता त्याने त्याला रामायणाची आणि सावित्रीची गोष्ट. शहाणपणा आणि पतिव्यक्ती यांच्या जोरावर सावित्रीने यमालाही ठोकून धरले होते. मूर्तिमंत शहाणपण असेच मार्कंडेय ऋषी होते. युधिष्ठिर किती दुःखी आहे त्या ठाऊक. आत्मनिर्भरतेच्या आगीत जळत असलेल्या दुर्दैवी युधिष्ठिराचे वनवासाच्या शेवटच्या वर्षांनी सुसह्य. वनवासाच्या शेवटच्या वर्ष पांडवांना पूर्वीच्या वर्षाहून अधिक क्लेशाचे गेले. उरलेला हा काळ त्यांना असह्य वाटत होता. 1 वर्ष आणि अधिक काही महिने आणि त्यानंतर ते धृतराष्ट्राच्या पुत्राने दुष्ट राधेयाला ठार केला. राधेयाविषयीची युधिष्ठिराला वाटणारी भीती दिवसेंदिवस वाढतच होती. युद्धाचा डाव सुरू होता तेव्हा राधेय अतिशय क्रूर शब्दांनी द्रौपदीला बोलला होता. त्यावेळी आपल्या भावांपेक्षाही युधिष्ठिर अधिक अस्वस्थ झाला होता. रात्रंदिवस आपला देह ज्वराने पेटतोय असं त्याला वाटत होतं. भीमाला आणि द्रौपदीला संयम पाळा असं तो इतके दिवस सांगत आला होता. आमच्या दुःखाविषयी तुला काहीच वाटत नाही असा आरोप ते दोघे त्याच्यावर करीत असत. इतके क्षमाशील सहनशील असणे क्षत्रियाच्या बाबतीत अस्वाभाविक आहे असे त्यांचे म्हणणे होते. पण संयम पाळणे, धर्माच्या मार्गावरून पाऊल न ढळू देणे ही गोष्ट युधिष्ठिराला किती कठीण जात होती याची त्यांना कल्पनाही नव्हती. युधिष्ठिराच्या संयमाचा बांध आता फुटण्याची वेळ आला. तो न बोलता हा सगळा काम सोसत होता. आपले दुःख, आपली वेदना कुणालाही दिसू देत नाही. वनवासाच्या अखेरच्या महिने असे गेले. तो इतका अस्वस्थ झाला, पुन्हा आपली मुक्कामाची जागा बदलावी असे त्याला वाटू लागले. तेव्हा तो पुन्हा आपल्या भावांसह चित्रासारख्या सुंदर असणाऱ्या द्वैतवनात राहायला लागले. पांडव तेव्हा द्वैतवनात राहतो. तिथला त्यांचा मुक्काम आता काही महिन्यांपूर्वीच उरला होता. एक दिवस युधिष्ठिराला विनंती करण्यासाठी एक ब्राह्मण त्याच्याकडे आला. तो युधिष्ठिराला म्हणाला की त्याच्या झोपडीत एक हरिण शिरले आणि अग्नी करण्यासाठी ठेवलेल्या काट्या घेऊन गेले. या काट्या एकमेकावर घासून जो अग्नी निर्माण करतात त्याला अरणी असं म्हणतात. सकाळी उठल्यानंतर या काट्या घासून आधी अग्नी तयार करण्याचा धार्मिक विधी असतो. या अग्नीची आधी पूजा केली जाते आणि मगच दिवसाची सुरुवात होते. कुठलेही घर या अग्नीशिवाय असता कामा नये. त्या ब्राह्मणावर संकट आले होते. त्या हरणाच्या शिंगात अडकलेल्या काट्या परत आणून देण्याची विनंती त्यांनी पांडवांना केली. भेटला असं पांडव उठले आणि त्या हरणीचा शोध घेत निघाले. बऱ्याच अंतरावर त्यांना ते हरिण दिसले. पण अचानक दृष्टीआड झाले. काय करावे पांडवांना कळेना. त्या ब्राह्मणाचे समाधान आपण करू शकत नाही यामुळे युधिष्ठिर दुःखी झाला. मनाने उदास झालेले, तहान भुकेने व्याकुळ झालेले पांडव एका विशाल वटवृक्षाखाली बसले आणि संकट आपल्यावर का आले याचा विचार करू लागले. विनंती घेऊन आलेल्या ब्राह्मणाचे आपण समाधान करू शकत नाही हे पांडवांच्या दृष्टीने संकटच होते. नकुल युधिष्ठिराला म्हणाला, आपण धर्माच्या मार्गावरून कधीही ढळलेलो नाही. असं असताना आपल्यावर संकट काय यावं. युधिष्ठिर त्याला म्हणाला, वत्सा, संकट कधी एकटी येत नाही. अनेक संकटांना सोबत घेऊनच ते येतात. हे तुला ठाऊक नाही काय. त्यांना सहन करणं इतकंच आपण करू शकतो. त्यांच्या येण्याची कारणं शोधणं हे आपलं काम नव्हे. त्यांना आपल्याकडे पाठवण्यात आलं आहे. आपण त्यांना सहन केलं पाहिजे. भीम म्हणाला, हे संकट आपल्यावर का आलं याचं कारण मला कळलं आहे. त्या पापी दुःशासनानं द्रौपदीला दरबारात खेचत आणली. तेव्हा मी जर त्याला ठार केलं असतं तर हे संकट आपल्यावर आलं नसतं. त्याला मी जिवंत राहू दिला. हे माझ्या हातून पाप घडलं. हे संकट त्या पापाचं फळ आहे. अर्जुन म्हणाला, त्या दिवशी राधेयानं द्रौपदीचा अपमान केला तेव्हा मी सहनशीलता दाखवायला नको होती. माझ्या हातून पाप घडला आहे. त्याचे शब्द माझ्या काळजात घुसले तरीही मी त्या ठार केला नाही. त्यामुळे संकट आलं. सहदेव म्हणाला, त्या दिवशी शकुनी दूध पिळत असताना मी त्याला ठार केला असता तर आमच्यावर संकट आलंच नसतं.
हे ऐकून युधिष्ठिर त्यांच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, भूतकाळाकडे पाहून जर तर करण्याची वेळ नव्हे. आपल्याला लागलेली असह्य ताण भागवायची कशी, हा त्या क्षणीचा खरा प्रश्न. नकुल, तू झाडावर चढ आणि आजूबाजूला कुठं पाणी दिसतं का ते पाहा. तहानेनं आपण मरतो आहोत. सांगितल्याप्रमाणे त्याने केले. नकुल म्हणाला, काही अंतरावर पाण्याचं सरोवर मला दिसतं. हे ऐकून सर्वांना आनंद झाला. युधिष्ठिर त्याला म्हणाला, वत्सा, ताबडतोब जा आणि सर्वांसाठी पाणी घेऊन ये. नकुल धावतच त्या सरोवराकडे. नकुल सरोवराकडे पोहोचला. ते थंडगार पाणी जणू प्राशनाचे निमंत्रणच देत होते. तो जवळ गेला आणि ते पाणी पिणार इतक्यात कुठून तरी आवाज आला. तो आवाज म्हणाला, माझ्या प्रश्नांची उत्तर जोपर्यंत देत नाहीस तोपर्यंत तू पाणी पिता कामा नयेस किंवा ते घेऊन जाता कामा नयेस. त्याला अतिशय ताण लागली होती. त्याने त्या आवाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि थंडगार पाणी तो प्यायले. त्याच क्षणी नकुल मरून गेला. उरलेले पांडव नकुल पाणी घेऊन येण्याची वाट पाहत होते. बराच वेळ झाला तरी नकुल परत येईना. तेव्हा त्याचा शोध घेण्यासाठी युधिष्ठिराने सहदेवाला पाठवले. सहदेव सरोवराकडे गेला. तिथे त्याला आपला भाऊ मरून जमिनीवर पडलेला दिसला. ते दृश्य पाहून त्याला धक्का बसला. पण तरीही त्याला लागलेली तहान इतकी जबरदस्त होती की तो त्याच्याप्रमाणे त्या सरोवराचे पाणी प्यायला. त्यालाही त्या अज्ञात आवाजाने पाणी पिऊ नकोस असा इशारा दिला. पण त्यानेही तो ऐकला नाही. आपला भाऊ नकुल याच्याप्रमाणे तोही मरून पडला. युधिष्ठिराने त्यानंतर अर्जुनाने मग भीमाला पाठवले. तेही परत आले नाही. युधिष्ठिर कोड्यात पडला. त्याच्या मनात अनेक कुशंका येऊ लागल्या. तेव्हा तो स्वतः त्या सरोवराकडे जायला निघाला. तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याचे सगळे भाऊ मरून पडलेले त्याला. युधिष्ठिर शून्य झाला. तो म्हणाला, हे झालं तरी कसं? युद्ध झाल्याचे एकही खुंटी ते दिसत नाही. ते चौघेजण लढल्याशिवायच मारले गेले. त्यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. काहीतरी विश्वासघात झाल्याचं दिसत आहे. हे असं कसं झालं असेल? दुःखाने हृदय भरलेला युधिष्ठिर आपल्या लाडक्या भावांच्या मृतदेहांकडे पाहत उभा राहिला. त्याच्या गुडघ्यातले बळ गेल्यासारखे झाले. आपण आता बेशुद्ध पडणार असं त्याला वाटू लागले. कसा बसा तो जमिनीवर बसला. ते इतके भयंकर संकट होते की त्याचे डोळे सुकून गेले. अश्रू उरलेच नाही. आपल्या दोन्ही हातात आपले डोके धरून निश्चल बसलेला युधिष्ठिर दगडात फोडल्यासारखा दिसत होता. तो स्वतःशीच म्हणाला, आता आमच्या चुलत भावांना आनंद होईल. दुर्योधनाचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. शकुनाला जे करायचं होतं ते घडून आलं. कसलीही चाहूल लागू न देता आणि पाठवलेल्या हेरांनी माझ्या भावांचा वध केलेला दिसतो. माझ्या आईच्या आणि द्रौपदीच्या डोळ्यातल्या प्रश्नांना आता मी काय उत्तर? या माझ्या चारही भावांना माझ्यामुळे इतकी वर्ष दुःख भोगावं लागलं आणि आता आमचं स्वातंत्र्य अगदी जवळ आलं असताना माझ्या भावांचा वध झाला. या जगात मी आता कसा जगू? त्यांच्यावरती मी का नाही मारलो? त्यांच्यावर अशी उडी घालणार तो मृत्यू आहे की नाही? त्यानं अजून माझ्यावर का उडी नाही येत? दुःखामुळे युधिष्ठिर जणू वेडा झाला. त्याचे डोळे त्या सरोवराच्या थंड पाण्याकडे वळले आणि त्याची ताण तारी झाली. तो पाण्याजवळ गेला आणि पाणी पिणार इतक्यात तो अपार्थिव आवाज त्याला येऊ लागला. काही प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तू पाणी पिता कामा नये असे तो आवाज म्हणाला. तो आवाज कुणाचाही कळाले आणि युधिष्ठिर सभोवतार पाहू लागला. तेव्हा तो आवाज म्हणाला, तुझे भाऊ एकामागून एक असं इथे आलेले पाहिले. पाणी पिऊ नका असं मी त्यांना सांगितलं, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. ते पाणी प्यायले आणि मरून गेले. मी यक्ष असून ते सरोवर माझ्या मालकीच आहे. युधिष्ठिराचे अश्रू गळ्यात दाटून त्याचा आवाज घोगरा झाला. त्याने त्या यक्षाला विचारले, तू कोण यक्ष आहेस? रुद्रांपैकी तू एक आहेस काय? तू मारुतांचा प्रमुख आहेस काय? प्रचंड शक्तिमान अशा माझ्या भावांचा एका फटक्यात जीव घेणार तू आहेस तरी कोण? माझे भाऊ अजिंक्य. कोणीही अगदी देवसुद्धा त्यांच्यापैकी एकाचाही वध करू शकत नव्हता. पण तर या चौघांनाही ठार मारले. ते आपला जीव वाचवण्यासाठी लढूही शकले नाही. तुझं मला कौतुकी वाटत आहे आणि भयसुद्धा वाटतं. ज्यानं माझ्या भावांची अशी अवस्था केली तो कोण आहे हे मला कळायला हवं. तुझी शक्ती पाहून मी थक्क झालो आहे. कृपा करून माझ्यासमोर प्रकट हो. मला तुला पाहायचं आहे. यक्ष युधिरासमोर प्रकट झाला. तो भीतीदायक दिसत होता. यक्षाच्या शक्तीला युधिष्ठिराने प्रणाम केला आणि तो म्हणाला, तुझ्या दर्शनानं माझा सन्मान झाला आहे. माझ्या विनंतीला तू मान दिलास. हा तुझा मोठेपणा आहे. मी तुझा कृतज्ञ आहे. यक्ष युधिष्ठिराला म्हणाला, तुझ्या भावांनी माझं ऐकलं नाही. मी तुलाही सांगतो आहे की हे सरोवर माझं आहे. तू माझ्या काही प्रश्नांचं उत्तर जोपर्यंत देत नाहीस तोपर्यंत या सरोवराचं पाणी पिता कामा नाही. युधिष्ठिर म्हणाला, यक्षदेवा, तू जे सांगतो आहेस त्याकडे दुर्लक्ष करून मी तुझा अपमान करणार? तू म्हणतोस की सरोवर तुझा आहे. तसं असेल तर तुझी परवानगी मिळेपर्यंत या पाण्याला स्पर्शही करायचा मला नाही.
तुझ्या अटी मला मान्य आहे. तू मला प्रश्न विचार, माझ्या कृतीनुसार त्यांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. प्रश्न बरेच विचारले आहेत, प्रश्न आहेत. महत्वाचे तेवढेच टिपमार करून थोडेच प्रश्न घ्यायचे. काही प्रश्नाने उत्तर आपल्या ते शब्द समजतही नाही, त्यामुळे आवश्यक तेवढेच प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण द्यायची. याचा संदर्भ मागे लागतो. याचा सगळ्या उत्तरांचा संदर्भ मागे लागतो. इंग्लिशकडे सांगितलं हे सवायला केला हे वेगळं आहे ते वेगळं होणार नाही, एकच आहे. तया सत्कर्मी रति वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो, प्राणीच्या ईश्वरिष्टांची माती आळी, अनवरत भूमंडळी भेट तूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोधतेचे अर्णव पीयूषांचे, चंद्रमेचे अलांछन मातंगले तापयीन, हे सर्वारी सदा सज्जन सोय रे होतु. निम्बहुना सर्व सुखी पूर्ण होई निरोगी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी, दुष्टा दुष्ट विजयी ओवादेवी. एकमय श्री विश्वेश्वरा आहोयदान वसा, येने वै ज्ञान देऊ सुखिया सुखिया सुखिया